सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपच्या प्रचारासाठी गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तब्बल 2 कोटी रुपये खर्च केले गेले आणि हा प्रचार थेट भाजपने केला नसला तरी त्याच्या समर्थकांनी पाण्यासारखा पैसा खर्च केल्याने निवडणूक आयोगाची सोशल मीडियावरती आता करडी नजर असणार आहे। फेसबुक बनलं कमळ बुक। भाजप समर्थकांकडून सोशल मीडियावर प्रचार। भाजप प्रचारासाठी फेब्रुवारी तब्बल 2 कोटी खर्च। घोष प्रचारकांना निवडणूक आयोग हिशोब मागणार। सध्या आगामी निवडणुकीचे वारे वेगाने वाहत आहे। जे माध्यम हाती लागेल त्यावर प्रचार करण्याची जणू शर्यतच लागली। त्यात सगळ्यात सोपं आणि प्रत्येकाच्या जवळचं माध्यम म्हणजे सोशल मीडिया आणि त्यातल्या त्यात फेसबुक। याच फेसबुकवरील राजकीय पक्षांच्या जाहिरातींचा आणि त्यातल्या त्यात भाजपच्या समर्थनार्थ केलेला खर्च तुम्ही पाहिला तर तुमचेही डोळे पांढरे होतील। मुख्य म्हणजे हा खर्च कोणा पक्षातर्फे थेट करण्यात आलेला नाहीये, तर भाजप समर्थक असलेल्या विविध फेसबुक पेजेसवरनं हा प्रचार करण्यात आलाय। एक नजर टाकूया जास्तीत जास्त पैसे खर्च करणाऱ्या टॉप 5 फेसबुक पेजेसवर। भारत के मन की बात खर्च 10 कोटी 16 लाख 240 रुपये। नेशन विद नमो 52,24,296 रुपये। माय गव्ह इंडिया 25,27,349 रुपये। डेली हंट 22,19,395 रुपये। ग्रेट लर्निंग 10,87,656 रुपये। दर 5 वर्षांनी निवडणुका होतात आणि त्यासाठी होणारा खर्च हा निवडणूक आयोगाला दाखवावा लागतो। त्यासाठी तो कागदोपत्री असणं आवश्यक असतं। मात्र इथे घोष प्रचारक पद्धतीनं भाजपचा प्रचार होत असल्यानं हा खर्च आयोगाला दाखवला जाईल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कोड ऑफ कंडक्ट नंतर म्हणजे ज्या दिवसापासून आचारसंहिता लागू होईल त्या दिवसापासून भारतीय जनता पार्टी अशा स्वरूपाचा प्रचारासाठी जो खर्च होईल तो निश्चितपणे तो इलेक्शन कमिशनला दाखवेल। दुसरीकडे भारत के मन की बात, नेशन विद नमो अशांमार्फत कोटी रुपये खर्च केले जात असल्यानं हा काळा पैसा पांढरा करण्याचा तर मार्ग नाही ना, अशाही शंका उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही। एकेन प्रकारे त्या ठिकाणी सत्तेवरती यायचंय आणि त्याकरता कुठल्याही स्तरावर जाण्याची भारतीय जनता पक्षाची तयारी आहे। गेले 4-5 वर्ष पाहतोय खोटेपणा, लोकांना जुमलेबाजी, त्याच्यानंतर अतिरंजित आकडेवारी, सगळी जी माध्यमांचा देखील त्या ठिकाणी त्यांची गळचेपी आणि दुसरीकडे सगळ्या ज्या काही संविधानिक संस्था आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी त्यांची प्रताडणा करणं हे सगळं आपण पाहिलं। आता जाहिरातबाजीच्या जीवावरती हे सगळं चाललेलं आहे। सरकारी पैशाचा दुरुपयोग केला जातोय, हजारो कोटीच्या जाहिराती दिल्या जात आहेत। या जाहिराती डिस्क्लेमर रहित असल्यानं ना त्या राजकीय पक्षाच्या ठरतात ना त्या सरकारच्या। त्यामुळे याचा हिशोब निवडणूक आयोग कुणाला मागणार हाही एक यक्ष प्रश्न निवडणूक आयोगासमोर असेल। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।